मित्र हो, फास्टॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला असून 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनांमध्ये फास्टॅग नसेल किंवा त्याचा फास्टॅग खराब झाला असेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार नाही। हा नवीन बदललेला नियम नेमका काय आहे हे आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जे या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चला तर मग नवीन बदलाबाबत आपण जाणून घेऊयात। मित्र, पूर्वी फास्टॅग नसलेले 4 चाकी व जड वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागत होता। फास्टॅग सह तुम्ही सहजपणे टोलच्या 1.25 पट टोल भरू शकता। या व्यतिरिक्त जर टोल प्लाझा मशीन खराब झाले असेल तर वैध फास्टॅग असलेल्या वाहनांना आता मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे। जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर दुप्पट रक्कम रोखीने देण्याऐवजी आता तुम्हाला फास्टॅग वापरून फक्त 1.25 पट टोल शुल्क भरावे लागेल। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा टोल जर 100 रुपये असेल तर सध्याच्या नियमानुसार फास्टॅग शिवाय तुम्हाला 200 रुपये रोखीने द्यावे लागतात। तथापि आपण आता कॅश कार्डने पैसे भरण्यासाठी फक्त 125 रुपये खर्च येईल। यामुळे टोल प्लाझावर रोख व्यवहार आणखी कमी होतील। हा नवीन नियम मित्र 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे। या बदलामुळे टोल संकलन प्रणाली सुधारण्यास आणि वाहन चालकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे। हा नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होईल, म्हणून तुमच्या वाहनांचा फास्टॅग तपासा आणि तो कार्यरत आहे का नाही याची खात्री करा। जर फास्टॅगमध्ये समस्या असेल तर टोल प्लाझावर कोणतीही समस्या टाळण्यासाठी त्याची आपण दुरुस्ती करायला हवी। या नवीन नियमामुळे प्रवास सोपा होईल आणि टोल प्रणाली अधिक पारदर्शक होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाहनधारक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा फास्टॅग नसल्यास आता दुप्पट टोल भरावा लागणार नाही हा बदललेला नियम माहिती होईल। धन्यवाद।